ती म्हणजे आखातामधून नंदादेवी जहाज हे सध्या वाडीनार जामनगर इथल्या बंदरामध्ये पोहोचलेलं आहे। एलपीजी घेऊन आलेलं हे जहाज आहे जे सध्या वाडीनार या बंदरामध्ये दाखल झालंय। नंदादेवीमधून MTBW बिर्च या जहाजामध्ये एलपीजी ट्रान्सफर करणं सध्या सुरू आहे। आखातामधून मोठ्या प्रमाणावरती एलपीजी घेऊन नंदादेवी हे जहाज सध्या भारतामध्ये पोहोचलंय। तर गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे आणि याच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आखातामधून भारतामध्ये येणारा जो साठा आहे एलपीजीचा तो काहीसा ठप्प झालेला होता आणि यानंतर आताच्या मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत। होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून हे जहाज सध्या भारतामध्ये पोहोचताना दिसतंय। आखातामधल्या देशामधून सध्या नंदादेवी हे जहाज भारतामध्ये पोहोचतंय आणि गुजरातमधल्या वाडीनार जामनगर इथल्या बंदरामध्ये ते सध्या पोहोचलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती एलपीजीचा साठा या जहाजावरती आहे आणि सध्या हा जो साठा आहे तो दुसऱ्या जहाजामध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य आपण बघतोय। MTBW बिर्च या जहाजामध्ये नंदादेवीमधून आणण्यात आलेला जो एलपीजीचा साठा आहे तो ट्रान्सफर करायचं काम सध्या सुरू झालेलं आहे। आखातामधून मोठ्या प्रमाणावरती सध्या एलपीजी घेऊन नंदादेवी हे आता भारतामध्ये दाखल होतानाची दृश्य समोर आलेली आहेत। त्यामुळे एक मोठा दिलासा, कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक जहाजं वेगवेगळ्या देशांची जहाजं खरं तर होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरामध्ये थांबून आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।